आणि आता बातमी कांदा निर्याती संदर्भातील आहे। भारतीय कांद्याच्या निर्यातीमध्ये घट झाली आहे। 40% निर्यात शुल्काचा भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय। जाचक अटी आणि 40% निर्यात शुल्कामुळे भारतीय कांद्याची 56 रुपये किलोने निर्यात होतीये, तर पाकिस्तानी कांदा 28 रुपये किलोने निर्यात केला जातोय आणि त्यामुळे जागतिक बाजारामध्ये पाकिस्तानी कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। तर भारतीय कांद्याच्या निर्यातीमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटलेला आहे। 40% निर्यात शुल्काचा भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय। अधिकची माहिती अभिजित सोनवणे आपल्याला देतात। अभिजित, आपण पाहतोय 40% निर्यात शुल्काचा इथे आता भारतीय कांदा निर्यातीला फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या या संदर्भात नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच, कारण भारतीय कांद्याची जी चव आहे ती खरं तर जागतिक बाजारात भारतीय कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते। कारण भारतीय कांद्याचा जो तिखटपणा असतो, जी चव असते, ती संपूर्ण जगातल्या ग्राहकांना भारतीय कांद्याची, विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची भुरळ पडलेली असते। मात्र केंद्राने कांद्यावर निर्यातीला जे निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू केलेलं आहे, त्यामुळे जागतिक बाजारात कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। साधारणपणे 56 रुपये किलो दर जो आहे तो निर्यातीसाठी लागतोय। त्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा कांदा जर आपण बघितला तर त्याची प्रतवारी जरी कमी असली भारतीय कांद्यापेक्षा, तरी दर कमी असल्यामुळे जागतिक बाजारात आता भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढलेली आहे आणि परिणामी याचा फटका जो आहे तो आपल्या भारतीय कांद्याला आणि पर्यायाने भारतीय शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर सुद्धा उमटलेला आहे। अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।